थेट पुण्यात जाऊया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। पवार साहेब यांच्या मी पहिल्यांदा स्वागत करतो या पत्रकार परिषदेमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेले 1.5 महिना एक समिती बसवली होती। खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गेले 1.5 महिना काम करत होती। या समितीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा या देशात लोकसभेत आमच्या वतीनं जे खासदार निवडून जाणार आहेत त्यांचा कोणता आग्रह असेल त्याचा एक ढाचा जाहीरनाम्याच्या स्वरूपात आपल्या सर्वांच्या समोर आणलेला आहे। आणि या जाहीरनाम्याला आम्ही आज शपथनामा म्हणतोय। आमचे सर्व खासदार भारताच्या संसदेमध्ये या सर्व मुद्द्यांचा आग्रह धरतील आणि देशातल्या पददलितांना, महिलांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, लहान उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि देशातल्या सगळ्यात मोठा घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील। आणि हे उठवत असताना आमची भूमिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय असेल हे आज आम्ही शपथनाम्याच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय। या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांनी तुळजापूरला सभा काल होती, तरी आज एवढ्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर पवार साहेब या ठिकाणी तुळजापूरहून आले। पुन्हा ते राहुरीला त्यांच्या पुढच्या दौऱ्याला जाणार आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। खासदार वंदनाताई चव्हाणांनी बरेच कष्ट शपथनामा करताना घेतलेले आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा वंदना, आमच्या रोहिताई खडसे, आमचे विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमचे बसवराज पाटील साहेब, डॉक्टर सेठचे, विजयंती सेठचे, महिलांचे सगळे उपस्थित असणारे आमचे प्रतिनिधी, आमचे बोंगाळे साहेब पण इथे आलेले आहेत। सर्वांनी बरेच कष्ट करून आमच्या अल्पसंख्याक सर्वांनीच बरेच कष्ट करून हा जाहीरनामा बऱ्याच विचारांती शपथनामा विचारांती सादर केलेला आहे। मी या बाबतीत त्यांचे मनोगत आणि पुढील कारवाई भूमिका मांडण्याची सूचना आणि थोडक्यात या शपथनाम्याच्या बाबतीत सुतोवाच करण्याची सूचना मी वंदनाताई चव्हाण यांना करतो। एका गोष्टीचा फक्त मी खुलासा करतो। राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही वर्ध्याची जागा लढवतोय। आम्ही 10 जागा लढवतोय। त्याच्या वर्ध्याचं मतदान सुद्धा झालं, तर 9 जागा असा प्रश्न कदाचित येण्याची शक्यता आहे की असा कार्यक्रम तुम्ही घेता, तुम्ही हे कसं करणार, कसं अंमलबजावणी। तर आमची त्याची भूमिका अशी आहे की ही जी विविध प्रश्नांच्या संबंधी आम्ही मांडणी केली त्याबद्दलचा आग्रह संसदेमध्ये आमच्या लोकांचा राहील। त्यावरच आम्हाला असं दिसतंय की काँग्रेस पक्ष आणि अन्य जे पक्ष आहेत ज्यांच्याशी आम्ही आघाडीच्या रूपानं काम करतो त्या पक्षांना सुद्धा याच्या मुद्द्यांच्या संबंधी त्यांनी गांभीर्याने घ्यावं, त्याच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावं असा आमचा आग्रह आमच्या विविध पक्षांशी सुद्धा असेल। आणि त्यामुळे त्यातून एक चर्चेला आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला एक सुरुवात व्हावी त्या दृष्टीने हा व्यापक
अशा प्रकारचा वचननामा केलेला आहे. धन्यवाद साहेब. पहिल्या प्रथम मी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानते की आपण आम्हाला हा जाहीरनामा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वैयक्तिक आणि माझ्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने मी साहेबांचे आणि जयंत पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय साहेब हे अत्यंत एक विजनरी दूरदृष्टीचे नेते आणि त्यांच्याकडनं आम्हाला सातत्याने जे इनपुट्स मिळतात, सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं, कुठल्या क्षेत्रात आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीचं त्यांचं जे आम्हाला सांगणं असतं. त्याच पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखे अतिशय अनुभवी नेते ज्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अनेक इनपुट्स मिळालेले आहेत, ह्या दृष्टीने सगळे सभासद मिळून आम्ही हा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे. मला आवर्जून या मॅनिफेस्टो कमिटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं घ्यायची आहेत, कारण ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अनुभवी मंडळी, त्याचप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या मॅनिफेस्टो कमिटीमध्ये आहे. आदरणीय माजी मंत्री राजेश टोपे साहेब, MLA सुनील भुसारा साहेब, ॲडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड, ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर, बसवराज पाटीलजी, सुधीर बोंगळेजी, विद्याताई चव्हाण, राखीताई जाधव, क्लाइड क्रॅस्ट्रो, विकास लवांडेजी, नीरज महंकाळ, ॲडव्होकेट संजय काळबंदे, विवेक क्षीरसागरजी, डॉक्टर सुनील जगताप, सक्षणा सलगर, जावेद हबीबजी, प्रिया पाटील ज्या LGBTQ कम्युनिटीच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब, या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला त्यांची तज्ज्ञ इनपुट्स मिळालेले आहेत. एवढंच नव्हे पण प्रत्येक आघाडीच्या प्रमुखांनी सुद्धा आपापल्या सेलमध्ये त्या मंडळींची मीटिंग घेऊन आपण काय मांडणी केली पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही इनपुट्स घेऊन हा जाहीरनामा तयार केलेला आहे. एवढंच नव्हे पण लोकांमधनं सुद्धा काही जे प्रॉमिनंट सिटिझन्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडनं पण काही इनपुट्स घेऊन आम्ही ह्या शपथनाम्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता आदरणीय साहेबांनी सांगितलं हे बरोबर आहे की 10 खासदार असले 100% आपण विजय धरूया, 10 खासदार असले तरी हे तुम्ही कसं करणार असा प्रश्न येऊ शकतो. पण जे काय ह्या दस्तऐवजात आम्ही मांडलेलं आहे, मला खात्री आहे की 5 वर्ष पण खासदार जे आमचे निवडून जातील त्यांना हे विषय मांडायला कमी पडतील, पण आपले खासदार कुठंच कमी पडत नाही. त्यामुळे सगळ्या विषयांवर त्या ठिकाणी मांडणी होईल आणि सरकारला सुद्धा आग्रही भूमिका मांडली जाईल. अनेक गोष्टी आहेत ह्यामध्ये लिहिलेल्या ज्याच्यामध्ये ऑलरेडी राईट टू डिस्कनेक्ट सारखा एखादा प्रायव्हेट मेंबर्स बिल जे सुप्रियाताई सुळेंनी मांडलेलं होतं, जे अतिशय नाविन्यपूर्ण होतं, त्याचा सुद्धा अंतर्भाव आम्ही ह्यामध्ये केलेला आहे. असे विविध विषय जे आहेत ते ह्या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला डिटेल्समध्ये सांगतील. मला फक्त सुरुवात करायच्या आधी कुठल्या कुठल्या घटकांसाठी आम्ही ह्याच्यामध्ये तरतुदी केल्यात. मॅनिफेस्टो असला की अनेक सूचना येतात. आमच्याच कमिटीकडनं साहेब इतक्या सूचना आलेल्या होत्या की सगळ्याचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये होऊ शकला नाही, पण शेवटी मॅनिफेस्टो शॉर्ट अँड स्वीट पण असला पाहिजे, त्या दृष्टीने ह्याचं केलेलं आहे. अजूनही आम्ही ओपन आहोत की ह्या पुढच्या काळात देखील काही इनपुट्स आम्हाला आले तर निश्चितपणे आमचे खासदार आग्रही राहतील, ही भूमिका आमची सगळ्यांची असणार आहे. घटक जे समाविष्ट ह्याच्यामध्ये केलेत ज्याचा उहापोह ह्या ठिकाणी जयंत पाटील साहेब करतील, त्याच्यामध्ये युवकांसाठी काही तरतुदी आहेत. महिला आणि मुली मुद्दामून लिहिलंय कारण युनायटेड नेशन्सच्या लेवलला नुसतं विमेन म्हणत नाहीत, विमेन अँड गर्ल्स असं संबोधित केलं जातं. शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, सामाजिक न्यायाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अल्पसंख्याक, LGBTQ कम्युनिटी, मायनॉरिटीज आणि पेन्शनर्स, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पायाभूत सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे आताच्या काळात, त्याच्या संदर्भात काय दिशेने ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हावी ह्याच्या संदर्भात पण आम्ही डिटेल नोट केलेली आहे. उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि कर प्रणाली, GST जो गाजतोय विषय, नागरी विकास, शहरं आपली फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि ह्या शहरीकरणाला खऱ्या अर्थाने आपल्याला संबोधित करायचं असेल तर आपल्याला ठोस पावलं ह्या पुढच्या काळात उचलावी लागतील आणि अतिशय नाविन्यपूर्ण अशा आम्ही काही योजना या ठिकाणी मांडल्यात ज्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुद्धा विषय वारंवार राज्यसभेत असतील, लोकसभेत असतील, आम्ही NCPचे खासदार त्या ठिकाणी मांडत आलेलो आहोत.
पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचं एक विषय आहे. मध्यंतरीच एक सर्वे झाला, त्याच्यामध्ये युवकांनी असं म्हटलं की जो पक्ष पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोलेल त्यांना आम्ही जास्तीत जास्त त्यांच्या मागे उभं राहू. ह्या पद्धतीचा एक रिसर्च होता आणि त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा आपण फार मोठं महत्त्व दिले, जास्त महत्त्व दिले आहे, त्याच्याबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. पर्यटन, कला आणि संस्कृती. पर्यटन हा इन्कम जनरेटिंग एक नवीन सोर्स असू शकतो, या दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लोकशाहीच्या मूल्यांचं जतन ह्या पद्धतीचे शीर्षक ह्या जाहीरनाम्यात आहेत. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी ह्याच्यावर उहापोह करावा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथनाम्यामध्ये गेल्या 10 वर्षात मतदारांची जी फसवणूक झालेली आहे, प्रचंड महागाई या देशात वाढलेली आहे, 45 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आज या देशात आहे, शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे, कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं अवलंबून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून स्वतःची प्रचंड देणग्या घेण्याचं आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे अनुभव आपण घेतले आहेत. नोटबंदी, खाजगीकरण, जे काँग्रेस पक्षाच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळी उभं राहिलं, त्या सर्वच गोष्टींचं खाजगीकरण करण्यावर या सरकारचा भर आहे. महिला या देशात सुरक्षित नाही, पर्यावरणाचा हानी करणारा विकास, कायद्याची मोडतोड करून करण्याचा जो प्रयत्न झालाय, या सगळ्यांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये आमच्या सर्व घटकांना समाजातल्या न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू, ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती या कमी करू आणि त्या 500 रुपयाच्या दरम्यान त्या निश्चित करू आणि त्यासाठी आवश्यकता वाटली तर केंद्र सरकार त्याला सबसिडाईज करेल, जसं पूर्वी UPAच्या राजवटीत होत होतं. त्याच पद्धतीनं या देशात आमच्या भगिनींच्या वापरातला सगळ्यात मोठा गॅसचा वापर, त्या गॅसच्या किमती निश्चित करू. पेट्रोल आणि डिझेलवर जो कर असतो त्या करांची पुनर्रचना करू, जेणेकरून देशातली महागाई वाढण्यासाठी सगळ्यात मोठं कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत, त्याला आम्ही मर्यादित करण्याचं काम करू. त्याचबरोबर देशात जे शासकीय नोकऱ्या असतील, आता केंद्र सरकारमध्ये जवळपास 30-1 लाख शासकीय नोकऱ्या आहेत, त्या रिक्त जागा, शासकीय नोकऱ्या म्हणण्यापेक्षा रिक्त जागा, सत्तेत जर आम्ही सहभागी झालो तर सत्तेत गेल्यानंतर त्याचा आग्रह करू भरती करण्याचा, किंवा मग या रिक्त जागा भरून देशातल्या जनतेला चांगली सेवा सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आग्रही राहू. परत महिलांचं आरक्षण शासकीय नोकरीत 50% ठेवण्याचा आग्रह करू आम्ही. त्याचबरोबर या देशात GST जो कर देशातल्या लोकांना आता लुबाडण्याचंच काम करतोय, त्याला ह्युमन फेस देण्याचा आवश्यकता आहे. आणि अर्थतज्ञ विजय केळकर यांनी एका काळी सांगितलेलं होतं की एकच टॅक्स असला पाहिजे आणि त्यामुळं एकच टॅक्स करताना या देशात सर्व राज्यात इतकी विभिन्नता आहे की प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या वस्तू तिथल्या सामान्य जनतेसाठी महत्वाच्या असतात आणि तो राज्याने कर ठरवण्याचा अधिकार हा GSTचं कायदा करतानाच गमावण्यात आला. त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नये, पण कायदा असा झालेला आहे की देशातल्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही. पुन्हा ते अधिकार व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या वेळी जशी एम्पॉवर्ड कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची, तसे काउन्सिल केलं जाईल आणि त्या काउन्सिलला पूर्णपणाने हा अधिकार दिला जाईल. केंद्र सरकारचा त्यातला हस्तक्षेप हा मर्यादित राहील किंवा मिनिमम राहील. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये
अप्रेंटिसचा कायदा मंजूर करत असताना आम्ही त्या दुरुस्त्या करत असताना डिग्री आणि डिप्लोमा पासआउट झाला मुलगा की त्याला 1 वर्षासाठी स्टायपंड देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. 8,500 रुपये त्याला स्टायपंड दर महिना पहिल्या वर्षासाठी मिळेल. जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी त्याला हा आधार देण्याचं काम आम्ही करू. देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे शुल्क आकारलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात युवकांच्याकडून शुल्क गोळा करण्याचा तो एक केंद्रीय आणि राज्याच्या सरकारांचा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. एवढं मोठं स्पर्धा परीक्षांसाठी शुल्क आकारलं जातं. आमचं सरकार आलं तर ते शुल्क देशातलं माफ केलं जाईल. त्याचबरोबर आमच्या महिला आणि मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर समाज शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी कडक कायदे आणले जातील आणि शाळा आणि महाविद्यालयात सेफ्टी ऑडिट मुलींच्यासाठी राबवलं जाईल. त्याचबरोबर महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तातडीचं आरक्षण देण्याचा आग्रह पवारसाहेब नेहमीच करतात. त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही महिलांच्यासाठी बऱ्याच चांगल्या सूचना केल्यात. आम्ही ज्यावेळी हे पत्रक आपल्याला देऊ त्यात तुमच्या लक्षात येईल. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत दर, विक्री, आयात निर्यात धोरण, कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र शेतकऱ्यांच्यासाठी आयोग निर्माण करण्यात येईल, ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा पॉलिटिकल इंटरफिरन्स राहणार नाही. तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्यावर आलेले संकट, त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेईल. आणि यात आम्ही नवीन ज्या शेतीच्या पद्धती, तंत्रज्ञान विकसित झालेले हायड्रोफोनिक्स आणि ॲक्वाफोनिक्स आणि सेंद्रिय शेती याला जास्त बळकटी देण्याचं काम करू. या देशात असे बरेच आहेत. शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचं काम करू. आज राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं. त्याला आम्ही पायबंद घालू. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत आल्यावर पूर्णपणाने ती कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट लेबर सरकारी नोकरीत घ्यायचं बंद करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांसाठी जातनिहाय जनगणना ही सत्तेत आल्यानंतर सरकारकडून हा आग्रहानं जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू. आणि त्याचबरोबर आरक्षणातली जी अट आहे 50% त्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही, तर ती अट जातनिहाय जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या लक्षात येईल वेगवेगळ्या जातींना किती टक्के आरक्षण असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे. त्याचा निर्णय घेत असताना 50%ची अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा साहनीच्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. वनाधिकारांची देशातल्या आदिवासी भागात जी लोक राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू. महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं, त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू. खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी SC, ST, OBCसाठी देखील आरक्षण ठेवण्याचं काम आम्ही करू. गरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू, कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती करू. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्यासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी पूर्ण अंमलबजावणी होईल हे आम्ही बघू. मौलाना आझाद शिष्यवृत्ती
पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही देशात करायचं काम करू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आरोग्यासाठी नुसतीच भाषणं होत होती, पण आम्ही यात निर्धार केलेला आहे की 2028-29 पर्यंत आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4% वाढवण्याचं काम करू. त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत देऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट PHC मध्ये त्याचं कन्व्हर्शन करू, असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील 6% आम्ही वाढवू. अनेक वेगळ्या सुधारणा सूचना आम्ही त्यात केल्यात. मी त्या सगळ्या तुमच्याकडे सादर करणार आहे. त्यात आम्ही निश्चितपणानं आपणाला अधिक खुलासा त्यात होईल. GSTच्या सुधारणेत एकच दर निश्चित करू, स्वतंत्र GST काउन्सिल करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0 GST आम्ही आकारू. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर GST 0 असेल आमच्या राज्यात. आणि त्याचबरोबर आपण खाजगीकरणाच्या धोरणाचा आढावा करू आणि ज्या पद्धतीनं देशात ज्या वेगानं खाजगीकरणाचं सगळ्याच सेवा या खाजगीकरणाचं काम चाललंय त्यात आम्ही काही मर्यादा करू. पर्यावरणात नेट झिरो एमिशनची पातळी गाठायचा प्रयत्न करू. अग्निवीर स्कीम रद्द करू राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधात आणि सशस्त्र सेनांमधील महिलांची भूमिका आणखी विस्तारित करू. अग्निवीर स्कीम ही रद्द करणं आवश्यक आहे अशी देशातल्या तरुणांचा आग्रह आहे आणि ती भूमिका आमच्या पक्षाचाही तोच आग्रह असेल. सायबर सिक्युरिटी बद्दल काही मुद्दे आम्ही मांडले आहेत. परराष्ट्र धोरणात सीमेवर जी घुसखोरी झालेली आहे चीनची, अशा सर्व मुद्द्यांवर आमच्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आवाज उठवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल, मग 1 नेशन 1 इलेक्शनच्या बाबतीत जो आजच आपण बघताय इलेक्शन महाराष्ट्रात 5 स्टेजेसमध्ये आहे, 7 स्टेजेस इलेक्शनच्या करताय. त्याचा अर्थ एका वेळी एक लोकसभेचंच इलेक्शन करणं या देशात मुश्किल आहे. त्या एकाच दिवशी आपण लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं स्वप्न बघणं हे फार लांब आहे आणि म्हणून आज ती यंत्रणा आपल्याला शक्य नाही. आज EVM वर देखील लोकांचा भरोसा उठलेला आहे. त्यामुळं आधी या बेसिक लोकांच्या या निवडणुकीवरचा विश्वास वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यात एस्टॅब्लिश केल्यानंतरच 1 नेशन 1 इलेक्शन अशा गोष्टींची चर्चा करणं योग्य आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय यंत्रणा बरेच पेंडन्सी तालुका, जिल्हा, हायकोर्टच्या लेवलवर आहे आणि त्यामुळं न्याय यंत्रणा वेगवान न्यायदान यंत्रणा असेल, त्यासाठी ते स्ट्रेंथन करण्यासाठी जे बजेट देणं आवश्यक असेल ते हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आम्ही करू आणि हायकोर्टाशी जे सल्लामसलत करून सरकार आणि त्यांच्यामध्ये जे निष्कर्ष होतील ते करू. महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील 1 लाख रुपयाचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान वेतन हे आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते 400 रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याची देखील व्यवस्था करू. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवू. त्याचबरोबर त्यांना देण्याचं केंद्रीय अनुदान देखील वाढवू आणि सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा विस्तार करताना त्यात कडधान्य आणि खाद्यतेलाचा देखील समावेश करू. अशा वेगवेगळ्या सूचना, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत. त्याची कॉपीज आम्ही तुम्हाला देण्याचं काम करू. कॉपीज वाचल्यावर वाचायच्या आधी कसा प्रश्न विचारतो ऐकलं त्याच्यावर प्रश्न तुम्ही सांगितलं किमान आधारभूत किंमत नाही. हे जरा 2 मिनिटं हे अनवेलिंग करू शकतो.
कामते पुढे बघा. त्याची इंग्रजी कॉपी पण आज अपलोड होईल वेबसाईटवर. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्याला शपथनामा हे नाव देण्यात आलेलं आहे. पर्यटन आणि राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे यामध्ये महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच शेतकरी, महिला, तरुण यांना केंद्रस्थानी ठेवून हा जाहीरनामा लिहिण्यात आलेला आहे, प्रकाशित करण्यात आलेला आहे. स्वतंत्र शेतकरी आयोग स्थापन केला जाणार आहे. अग्निवीर योजना रद्द केली जाईल अशी घोषणा जयंत पाटील यांनी केलेली आहे. जाहीरनाम्यामध्ये पर्यटन आणि राष्ट्रीय सुरक्षा हे महत्त्वाचे मुद्दे असतील. महिला, शेतकरी, कामगार, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी विशेष घोषणा या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. जातनिहाय कांद्याची निर्यात अचानकपणाने केंद्र सरकारने बंद केली. त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की कांदे थ्रोअवे प्राइसला कवडी मोलाने शेतकऱ्यांना विकावे लागले. त्याचबरोबर ज्यावेळी देशामध्ये चांगल्या पद्धतीनं सोयाबीनचं उत्पादन होतं किंवा सोयाबीन मर्यादित असतं, त्यावेळी मग त्यासाठी सोयाबीनचं तेल आयात करणे, निर्यात करणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणाने शेतकऱ्याला सुरक्षित ठेवून, शेवटी शेतकरी जगला तर देश जगणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला तोटा होणार नाही, शेतकरी तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम हे आयोग करेल. आयोग म्हणजे तो इंडिपेंडेंट लोन वेवर्सच्या साठी देखील काही एकदम एक्स्ट्रीम स्टेजेस तयार झाल्या. कंटिन्युअस दुष्काळ पडला, काही लोकांना संकट प्रचंड आर्थिकदृष्ट्या येतात आणि देशात आत्महत्येचं प्रमाण वाढतं. तर त्यावेळी अशा सिच्युएशनचा विचार करणं, याच्यासाठी पॉलिटिकली निर्णय होण्यापेक्षा आयोग त्याच्यात एक्झामिन करून वेगवेगळ्या भागातल्या रिजनल जे क्रायसिस आहेत त्याचा अभ्यास करून निर्णय घेत जाईल. लोन वेव्हरचा मुद्दा मला साहेबांना ऍक्च्युली विचारायचा आहे की तुम्ही कृषी मंत्री असताना सगळ्यात मोठी म्हणजे युपीए गव्हर्नमेंटने कर्जमाफी केलेली होती असं हे दिसतंय. आता या सगळ्यावरून हा कर्जमाफी किंवा हमीभाव हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या टॅकल करण्याचा सस्टेनेबल मॉडेल आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण त्यानंतर सुद्धा सरकार जरी बदलली असली तरी आत्महत्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अमित शहा काल आले त्यावेळी ते पण हे या सगळ्याबद्दल म्हणतात की मग विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांची माफी पवारांनी मागितली पाहिजे. चौदा ते 24 या 10 वर्षामध्ये तुम्ही तपासणी केली तर ह्या शेती संबंधीचे प्रश्न वाढले. मग ते आत्महत्या असून किंवा व्यक्तीच्या उद्देश असो, आणि हा सलग 10 वर्षाचा कालखंड अमित शहा म्हणतात त्यांच्या पक्षाकडे होता. तर या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं ते अजून सांगण्याची आवश्यकता आहे. 10 वर्षाच्या पूर्वी, 20 वर्षाच्या पूर्वी, 40 वर्षाच्या पूर्वी तुम्ही काय केलं याचं स्पष्टीकरण मांडण्याचे त्यांचा अधिकार नाही आहे. आणि त्यामुळे ज्यांना शेतीबद्दलचं मर्यादित ज्ञान आहे त्यांच्या प्रश्नांच्या संबंधी फार आपण लक्ष घालू नये, फार महत्त्व त्याला देऊ नये. मला एक बोलायचं याच्यावर, आपली परवानगी असेल तर 2 मिनिटं. त्यांनी अमरावतीलाच काल भाषण केलं. त्यांच्या माहितीसाठी पवारसाहेब 2001 ते 2013 अमरावती जिल्ह्यात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण 168 होतं. आता 14 ते 22 या कालखंडात
दरवर्षी आत्महत्येचं अमरावती जिल्ह्याचं प्रमाण 353 आहे. म्हणजे 168 पहिल्या 1 ते 13 होतं. 14 सालापासून 22 सालापर्यंत अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात हे रेट वाढला आत्महत्येचा, 353 झाला. अकोल्यात 109 होतं, ते 171 झालं. यवतमाळमध्ये देखील ही परिस्थिती 214 होती, ती 324 प्रमाण वाढलं. बुलढाण्यात 117 289 आत्महत्येचं दरवर्षीचं प्रमाण झालं. वाशिम मध्ये 81 101 झालं. याला अमित शहांच्याकडे काय उत्तर आहे? शरद पवार साहेबांनी आत्महत्या ज्यावेळी व्हायला लागल्या त्यावेळी मनमोहन सिंगांना यवतमाळमध्ये आणलं, तिथं परिषद घेतली आणि त्यांनी त्या 5 जिल्ह्यात जिथं आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, दुष्काळी, त्यावेळी 4 साली दुष्काळ प्रचंड होता, त्यावेळी त्याचं उपाययोजना हुडकण्याचं काम केलं. आता 10 वर्षात एवढ्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काही दिलं नाही. उलट त्यांच्या हातात 10 वर्ष सत्ता आहे, पण अमरावती रिजन मधला इरिगेशनचा बॅकलॉग त्यांना दूर करता आला नाही. आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी मॅक्सिमम पैसे अमरावती रिजनला राज्यपालांच्या सूचनेनुसार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. सर, यावर्षी दुष्काळाचं सावट आहे, दुष्काळी वर्ष दिसत आहे. या जाहीरनाम्यात आपण आपलं सरकार आल्यास काही कर्जमाफीची घोषणा किंवा योजना ठेवली? आमचं ज्यावेळी 2019ला सरकार आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफी केली आहे. हे आम्ही संसदेमध्ये ज्यावेळी हे मांडतोय त्यावेळी जो शेतकऱ्यांच्यासाठी आयोग करतोय त्या आयोगाकडून अशा कर्जमाफीचे डिसिजन्स, हे सूचना किंवा त्याचे निर्णय हे आयोगाने करावेत अशी त्यातली भूमिका आहे. त्या पद्धतीने आम्ही आयोगाचं गठन करणार आहोत. पवार सर, अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा उल्लेख करण्यात आलेला आहे. वारसा पुढे घेऊन जात आहे, त्याच्यामध्ये उल्लेख दिसत नाही. भारतरत्न देण्यासाठी मागणी करता येईल, तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही. आणि भारतरत्न त्यांना दिला पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्राचीच भावना आहे. आनंद आहे आमचा. उलट अशा गोष्टी, चांगल्या गोष्टी देशात झाल्या पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं दिल्लीत ऐकत नाहीत, हा अलीकडचा प्रॉब्लेम. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तुमच्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी दिसतात. म्हणजे तुम्ही म्हटलं की सार्वजनिक खासगी भागीदारीसह जागतिक गुणवत्तेच्या गोष्टी होती. इन्फ्रास्ट्रक्चर या सरकारचा जर विकास मॉडेल उभं करतात किंवा लोकांना जे अपिलिंग काही प्रमाणात वाटू शकतं, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं की आम्ही खूप मोठे प्रोजेक्ट्स केले, रेल्वे असतील किंवा ब्रिजेस केले किंवा वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी केल्या. याला काउंटर करण्यासाठीचं जे विजन इथे एक्सपेक्टेड आहे की तुमच्याकडे कोणते आणखी प्रलंबित प्रोजेक्ट आहेत का किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणते कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट करणार का, तर त्याचा इथे पूर्णतः अजून उल्लेख दिसत नाही. पहिलं म्हणजे आमचा जाहीरनामा कोणाला काउंटर करण्यासाठी नाही. आमचा जाहीरनामा हे आमचं पवार साहेबांच्या पक्षाचं धोरण आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणू, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह करू, कार्बन फुटप्रिंट, तुम्ही ते वाचा, ते आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं चॅप्टर. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट मध्ये वॉटर सप्लाय, सिवेज, वेस्ट मॅनेजमेंट आणि पब्लिक स्पेसेस मध्ये सुधारणा करू. रिन्युएबल एनर्जीला प्राधान्य देऊ. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल गॅप जी आहे ती ब्रिज करण्यासाठी वापरू. अशा बऱ्याच गोष्टी सुचवलेल्या आहेत आपण, ज्या खरं म्हणजे नागरिकांच्या गरजेच्या आहेत. आणि जेवढ्या प्रमाणात देशावर कर्ज आहे तेवढ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर देशात वाढलं नाही, म्हणून आता इन्फ्लेशन वाढतंय, प्राइसेस वाढत आहेत, रुपयाची व्हॅल्यू कमी व्हायला लागलेली आहे. हे सगळे त्याचे फॉलोआउट आहेत. तुम्ही आता मला म्हटलं की कंत्राटी भरती तुम्ही रद्द करणार आहात. म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसापासूनचा हा मुद्दा होता की सरकार वेगवेगळ्या हॉस्पिटॅलिटी पासून वेगवेगळ्या असेल तिथे कंत्राटी भरती करते आणि काही स्पेसिफिक लोकांना फेवर करते. मुद्दा हा आहे की गेल्या 10 वर्षात राज्यावरचं कर्ज प्रचंड वाढलंय, त्यामुळे देशाची चर्चा चालू आहे. ओके, देशावरचं सुद्धा कर्ज बऱ्यापैकी वाढलेलं, त्याचे पण आकडेवारी आता पुढे निघते की युपीए पेक्षा आता किती एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटचं वाढलंय आणि लोन पण वाढलंय. अशा वेळी कंत्राटी भरती हा सत्ताधाऱ्यांना एक सोपा मार्ग वाटतो की जेणेकरून इझिली गोष्टी अवेलेबल होतात. एखाद्या व्यक्तीला पूर्ण वेळ सरकारी कर्मचारी करायचं म्हटलं तर त्याला पूर्ण आयुष्यभर पोसावं लागतं. तर मग एकीकडे अर्थव्यवस्था मॅनेज करणं आणि दुसरीकडे कंत्राटी भरती रद्द करणं, या 2 गोष्टींचा मिलाप नक्की तुम्ही कसं करणार? तुमचा प्रश्न फार चांगला आहे. तर या देशात सध्याच्या सरकारने
5 लाख कोटीपर्यंतचं कर्ज का 210 लाख कोटीपर्यंतचं कर्ज केलेलं आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने देखील ॲडवाईस केले आता कर्ज वाढवण्याचं जरा कमी करा, नाही तर श्रीलंकेसारखी तुमची परिस्थिती होईल. आता प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष जर सत्तेत आला तर हे 18% GST आणखीन वाढवण्याची देखील शक्यता आहे, कारण त्यांना कर्ज फेडायचं आहे. या देशामध्ये सगळ्यात मोठं हिच असं आहे की सर्वधर्म समावेशक हे जर आमचा फेस या देशात आम्ही टिकवू शकलो तर या देशात गुंतवणूक वाढेल, गुंतवणूक वाढली तर रोजगार वाढेल, रोजगार वाढला तर विशेष सायकलमधून देश बाहेर येऊ शकेल आणि हे जे अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते आम्ही ब्रेक करू शकू. याच्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. ज्या देशात विशेषतः अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक इथं कोणी गुंतवणुकीला जातं का? कारण ते एका बाजूला कललेले देश आहेत. पण या देशात सर्व धर्म समावेशकता ही या देशात पुरोगामी विचाराने टिकून ठेवली म्हणून आजपर्यंत गुंतवणूक येत होती. आता गुंतवणुकीचं प्रमाण कमी व्हायला लागले, ते वाढवलं आम्ही तर मला वाटतं या सगळ्यांवर उपाय हुडकू आम्ही. पाटील पवार साहेबांना प्रश्न आहे, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा विषय आहे. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये टीका केली, मुसलमानांना संपत्ती देणार, मंगळसूत्राचा विषय असेल. काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. 11,000 तक्रारी निवडणूक आयोगाकडे मोदींच्या भाषणाविषयी झालेल्या आहेत. आपण याकडे कसं पाहता आणि जो खोटा प्रचार मोदींकडनं भाजपकडनं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर होतोय, काँग्रेस कमी पडते का त्याचा? हे असं आहे की मोदी हे देशाचे प्रधानमंत्री, लोकांची अपेक्षा असते की प्रधानमंत्री हा दुसऱ्या जातीचा धर्माचा भाषेचा असू शकत नाही, संपूर्ण भारतीयाचा असतो. आणि अलीकडे त्यांनी जे काही भाषण केलं आणि समाजाच्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, मला त्यांचं ते भाषण वाचल्यानंतर धक्का बसला की एक प्रधानमंत्री असं कसं बोलू शकतो. प्रधानमंत्री हा देशाचा आहे का एका विशिष्ट वर्गाचा आहे. आणि एकंदर त्यांचा या संबंधीचा दृष्टिकोन हा चिंताजनक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या समोर हा जो त्यांचा अँगल आहे हा देशाच्या ऐक्याला धक्का देणारा आहे, त्याला विरोध केला पाहिजे आणि त्या संबंधीची जागृती समाजात केली पाहिजे ही आमची भूमिका राहणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा परिणाम होतोय, गुंतवणूक किंवा उद्योजक किंवा देशाची प्रतिमा होतच आहे ना. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता ते जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं, अगदी अमेरिकेपासून अनेक देशांनी त्या संबंधीची वेगळी आणि तीव्र मत मांडली. म्हणजे आपल्या अंतर्गत प्रश्नाला सुद्धा जगाला हस्तक्षेप करण्याच्या संबंधीची संधी प्रधानमंत्र्यांच्या एका भाषणाला झाली. कांग्रेस के रिगार्डिंग सवाल है कि इलेक्टोरल बॉन्ड का मुद्दा इलेक्शन में काफी हर जगह दिख रहा है कि इलेक्टोरल बॉन्ड इट कुड बी लार्जेस्ट करप्शन इन इंडिया अभी तक का कह सकते हैं, ऐसे सब चर्चा चालू है. जब राहुल गांधी सोलापुर में आते हैं तो बोल रहे हैं कि जब जैसे सड़क पे गुंडे फिरौती मांगते हैं एक दूसरे से, उसी तरह का इस सरकार का क्या स्कैम दिख रहा है. तो आप इसको किस तरह से देखते हैं और आपकी राय कैसे? साधी गोष्ट आहे की याच्यामध्ये जे बॉन्डच्या संबंधी एक सगळ्यांचा समज असा आहे की या देशाची सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचार याच्या संबंधीचं उदाहरण द्यायचं असेल तर यावर इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संबंधीचं आहे. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल राहुल गांधी काय बोलले किंवा आणखी कुणी काय बोललं ह्याच्याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही. पण या प्रश्नाचं गांभीर्य हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पवार साहेब, राज्यपालाची नियुक्ती मुख्यमंत्र्यांची सजेशनने व्हावी अशी तुम्ही पद्धत आणणार आहे. हे माजी राज्यपाल जे होते कोश्यारीच्या कारभारच्या पार्श्वभूमीवर असं आणणार आहे की कारण काय आहे? कारण असं आहे की अनेक राज्यामध्ये शेवटी राज्याचा कारभार राज्याच्या जनतेला निर्वाचित केलेल्या लोकांच्या विचारानं चालतो. प्रशासन त्या प्रशासनाच्या संदर्भात त्यांनी जे काही कमिशन केलं आहे त्यावर आधारित असण्याची आवश्यकता लोकांच्या दृष्टीने आहे. आज काही ठिकाणी असं घडतं आहे की गव्हर्नर याचा अभ्यास
निर्वाचित राज्य सरकारच्या धोरणाच्या पेक्षा वेगळा असतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं दोघांच्यात अंतर होतं. प्रशासन यांच्या ज्याला एक चिंता निर्माण होण्याची स्थिती होते आणि एकंदर गतीनं प्रश्न सोडवण्याच्या संबंधीचं इलेक्ट्रिक चालू राज्य असतो त्याच्यामध्ये मजा जायचो. याच्याऐवजी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतले तर ते सोपे असतात. माझा स्वतःचा मुख्यमंत्री म्हणून अनुभव असा आहे की त्या काळामध्ये जे कोणी गव्हर्नर असेल त्या गव्हर्नरचा अभ्यास वेगळा असेल. एखाद्या भाषणाला काही त्यांना वेगळं होत असेल तर मुख्यमंत्री आणि गव्हर्नर दोघे एकत्र बसून निर्णय घ्यायचे. निवडणुका ज्या करायच्या असतील त्या निवडणुका सुद्धा दोघे एकत्र बसून करत असत. आज मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा अधिकारच नाही, आम्हीच अधिकारावर तिथं आहोत असा अफरोज दुर्दैवाने काही राज्यात घेतला जातो आणि त्याचे परिणाम त्या राज्याच्या प्रशासनावर होतं. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल ही स्थिती नको आणि म्हणून इथे सुसंवाद करून काम करणं हे अधिक गरजेचं आहे. साहेब, पहिल्या टप्प्यातलं मतदान झालेलं आहे, दुसऱ्या टप्प्यातलं उद्या होईल. काय तुमच्याकडे रिपोर्ट्स आहेत आणि रिपोर्ट्स भाजपला निगेटिव्ह आहेत म्हणून मोदी पंतप्रधानांपासून सगळे भाजप नेते हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात? असं आहे की जो आमचा फीडबॅक आहे की हा जो पहिला सफा झाला त्याच्यामध्ये लोकांचं मत हे भाजप सरकारचे विरोधी व्यक्त होत आहे आणि त्याच्यासाठी आज भाजप आणि त्याचं नेतृत्व अस्वस्थ आहे हे दिसतंय. आणि ज्यावेळेला अस्वस्थतेचे त्यांना खात्री वाटत नाही त्यावेळेला धर्माचं, जातीचं, भाषेचे विषय काढायचे आणि व्यक्तिगत घेऊन त्याचा प्रयत्न करायचा. हा प्रयत्न भाजपचा याच्याही कधी कधी होत होता आणि मोदी साहेब या सगळ्या गोष्टी तज्ञ आहेत आणि त्यामुळे अशा गोष्टीचा आग्रह हा त्यांचा जो आहे याचा स्वच्छ अर्थ आहे की पहिल्या सभेच्या मतांचं जे काही झालं त्याच्यावर देखील त्यांना खात्री नाही. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात शेवटच्या पानावर काँग्रेसच्या जाहीरनाम्यांमधल्या भूमिकांचा उल्लेख केलेला आहे, त्याचं नेमकं कारण काय? न्याय ते आहेत ना काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले प्रमुख मुद्दे जे आहेत ते आपण अडॉप्ट केलेले आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले काही 5 न्यायचे मुद्दे आहेत ते आम्ही पण अडॉप्ट केलेले आहेत म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी. या बरोबरच एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं एक गीत आम्ही नवीन तयार केलेलं आहे. ते आपण सर्वांच्या समोर रिलीज करायचंय. तर ते आपण सर्वांनी पाहू.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.